हॅलो नमस्कार. आपल्या सगळ्या गोड ताईंचं, दादांचं, काकांचं, काकूंचं आणि अगदी सगळ्या आपल्या छोट्या छोट्या चिमुकल्यांचं सुद्धा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सुद्धा, ज्याचं नाव आहे सख्या बहिणी सख्या गावात. तर चला, सुंदर अशा दिवसाची छान अशी सुरुवात झालेली आहे आणि सकाळ सकाळ सगळ्या झाडांना पाणी द्यावं म्हणलं तर उन्हाळा आहे, रोज रोज पाणी देणं शक्य होत नाही कारण खूप सारे पाण्याचे टँकर विकत सध्या विकत घेणं चालू आहे. पण तरीही झाडांची तितकीच काळजी आम्ही सगळेजण घेतो, त्याला पाण्याची कमतरता पडू देत नाही आहे. एक आजूकुला इथले मला असं वाटतं 15 दिवस आजच आमच्याकडे भरपूर आभाळ आलेलं होतं, पण असं वाटलं होतं पाऊस येईल 100%. विजा पण कडकडत होत्या, पण पाऊस काय आला नाही वाट पाहून पाहून. पण मला असं वाटतं की एका 4-8 दिवसात पावसाळा नक्कीच सुरू होणार आहे, मस्त असा कडाक्याचा. आणि सगळे झाडं जंगलविलाचे मस्तपैकी हसायला लागणार आहेत. झाडांना किती हे केलं तर पाण्याशिवाय काहीच नाही. ज्यावेळेस किती झाड म्हणजे हे झालेलं असं थोडंसं जरी पाणी दिलं ना, ते झाड लगेच टवकारतं. आणि हाताने आपण किती पाणी दिलं किंवा ठिबकनी किती पाणी दिलं, पण ते पावसाचं पाणी झाडावर पडून जे पान धुवून निघतं, त्याचा एक फ्रेशनेसपणा किंवा झाडं त्या पावसाच्या पाण्याने जितकी टवकारतात ना, तितकी टँकरने किती पाणी दिलं किंवा पाईपाने ठिबकने किती पाणी दिलं ना, तेवढी फ्रेश वाटत नाही जेवढी पावसाची. एखाद जरी पाऊस झाला ना, असे झाडं सगळे फ्रेश होतील बघा. म्हणजे एक ना एक पान पावसाच्या पाण्याने धुवून निघतं ना, तर ते एकदम झाडांचा रंग एकदम म्हणजे एवढं ग्रीनरी होती ना, हिरवंगार दिसतं, अगदी मनाला फ्रेश वाटतं. तर चला, वाट पाहायचं आता संपणार आहे थोड्याच दिवसात पावसाळा सुरू होणार आहे. सगळ्यात खराब ऋतू जात असेल तर तो म्हणजे आमचा उन्हाळा, आम्हाला तरी. का तर झाडांमुळं, कारण उन्हाळ्यात झाडांची अवस्था पाहवत नाही. तर सकाळ सकाळ नाश्त्याला इडली सांबार बनवलं, पण म्हटलं थोडंसं आहे ना चणचणीत तिखट काहीतरी पाहिजे. तर म्हणून ना सगळ्यांचा म्हणजे आमच्या घरात तरी सगळ्यांचं फेवरेट, मुलं तर नाही पण स्वाती आणि मीन तुमची दाजी 3 मेंबरला आवडणारा हिरव्या मिरचीचा आणि टोमॅटोचा ठेचा. तर तो मी आज इथं बनवत आहे. कधी कधी भाजीचा असा एखादी भाजी नाही आवडली किंवा काहीतरी चमचमीत खावं वाटलं ना, की पटकन अगदी 5 मिनिटात लगेच स्वाती म्हणते, ताई आपल्याला ते हिरव्या मिरचीचा ठेचा कर गं तुझ्या हाताने. पटकन थोड्याशा मिरच्या कापायच्या, गावरान लसूण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं. पहा अशा पद्धतीने बऱ्याच वेळा हे मी म्हणजे रेसिपी आपण दाखवली आहे, बऱ्याच ताईंनी ट्राय पण केली आहे आणि कमेंट्स पण आले की ताई खूप छान झाली. खरंच खूप मस्त होती. हिरवी मिरची आणि लसूण तेलामध्ये चांगलं मी भाजून घेतलं आहे आणि आता 2 मोठ्या साईजचे टोमॅटे पहा कट करून त्याच्यामध्ये टाकून घेतले. तर आता खरं म्हणजे ना, कढीपत्ताच पण याच्यामध्ये कट करून टाकतात, खूप वेगळे वेगळे. आता मी असला तर टाकते, नसला तर ॲज इट इज असा पण बनवते. जर कढीपत्ता असेल तर थोडासा असा चिरून जरी टाकला याच्यामध्ये तरी पण छान लागतो. हे आता थोडंसं याच्यामध्ये मी मीठ टाकून थोड्या वेळेला टोमॅटो मऊ होईपर्यंत झाकून ठेवणार आहे. आता याला तुम्ही हिरवी मिरची टोमॅटोचा ठेचा म्हणू शकता, कोणी टोमॅटोची चटणीही म्हणून, वेगळं ज्याला जसं नाव द्यायचं ते तसं म्हणू शकता. पण भारी लागतं बाजरीच्या भाकरीबरोबर आणि ज्वारीच्या भाकरीबरोबर, म्हणजे चपातीपेक्षा भाकरीबरोबर मस्त कॉम्बिनेशन याचं. शक्यतो बाजरीची भाकर असेल तर मग मजाच वेगळी आहे खाण्याची. झाकून मीठ टाकून ठेवले मऊ होईपर्यंत. तोपर्यंत म्हणलं दुसरी किचनची कामे आटपावात. जसं की आपला कालचा व्हिडिओ पाहिला, त्याच्या कमेंट्स वाचल्या तर त्याच्या खाली एवढ्या कमेंट्स होत्या आपल्या बिझनेस बाबतीमध्ये. तर वाचून खरंच खूप म्हणजे कुठंतरी छानही वाटलं आणि कुठंतरी मनाला एक साईडने म्हणतात ना ते दुःखही झालं. का कसं काय ज्या ताईंनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना माहितीच असं. आता वारंवार त्या गोष्टी परत पुन्हा व्हिडिओमध्ये मी आता तर रिपीट करत नाही, पुढं स्वाती आणि मी याच्यावरती थोडंसं बोलू, पण आता नाही रिपीट करत. तर पहा 4 ते 5 मिनिटांनंतर मी झाकण काढले, टोमॅटो मऊ झाले होते. एक ग्लास घेतला, एक ग्लासामध्ये खाली बुडाला पाणी घेतले, म्हणजे अर्ध्या ग्लासला कमी थोडंसं पाणी घेतले आणि तांब्या किंवा ग्लासाच्या सहाय्याने खालनं गॅस चालू आहे. मिरच्या आणि टोमॅटो मी अशा पद्धतीने पहा रगडून घेत आहे. आता हे मिक्सरमध्ये टाकलं तरी पण त्याची पेस्ट होऊ शकते, खलबत्त्यातही होऊ शकते, पण तव्यावरती अशा पद्धतीने रगडलं ना की त्याची एक चव वेगळीच येते. याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा टाकली आहे पहा. तर आता मी पाणी का टाकलंय, मी अगोदर विदाऊट पाणी तांब्या किंवा ग्लासाने हाठ्याचा बनवायचे, पण ते जसं मी खाली दाबत जायचे, स्मॅश करायचे ना, स्मॅशर पण चालेल याला, पण माझं नेमकं स्मॅशरचा दांडा तुटलाय म्हणून मी हे घेते. तर मग ते त्याच्यामध्ये वाफ क्रिएट व्हायची, वाफ जमा व्हायची तांब्यामध्ये आणि ग्लासामध्ये किंवा, आणि ती हाताला लागेल. त्याच्यामुळे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकून घेतलं ना की ते पाणी त्याच्यातली वाफ मेंटेन करतं आणि गरम वाफा किंवा त्या ग्लासातनं किंवा तांब्यातनं येत नाही. आता बाजारात गेल्यानंतर स्मॅशर आणावं लागेल, प्रत्येकाच्या घरामध्ये स्मॅशर असतं, तुम्ही त्यांनी हे हाठ्याचं स्मॅश करू शकता. आता माझा त्याचा दांडा तुटलाय, स्मॅशरचा खूप दिवस झाले, त्याच्यानंतर बाजारातही जाणं झालं नाही. त्यामुळं मी ग्लासाने किंवा तांब्याने जेव्हा आपण बनवते त्यावेळेस मी असं
घेत असते ठेचून. आता खरं तर एकदा ना भाकरी केल्या आणि त्या ग्लासामध्ये पाणी थोडंसं तसंच होतं. मी घाईघाई त्या ग्लास तसंच घेतला आणि त्याने असं स्मॅश करत चालले. तर त्यावेळेस गरम वाफ जरा कमी लागली हाताला, म्हणजे तांब्यातून किंवा ग्लासातून वाफ लागली नाही. त्याच्यानंतर मग मी पाणी टाकूनच अशा पद्धतीने ठेचा ग्लासात किंवा तांब्यात असं दाबून दाबून घेते, म्हणजे हाताला गरम लागत नाही. कारण गॅस खाली चालूच ठेवावा लागतो, काळजीपूर्वक करावं लागतं. कारण माझं एकदा असंच दाबता 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 तांब्या सरकला आणि हातच तव्यावरती गेलता. त्याला भरपूर दिवस झाले आता. तर मस्त पहा सगळं स्मॅश करून घेतले मी. भरपूर कोथिंबीर पण टाकली बरं का. कोथिंबीरने पण आहे ना मस्त अशी टेस्ट येते या ठेचायला. त्याच्यामुळे कोथिंबीरीशिवाय तरी हा ठेचा अधुरा आहे. कोथिंबीर आणि कढीपत्ता थोडासा नक्की टाका, भारी लागतो. कढीपत्ता फक्त टाकताना काय करायचं, बारीक बारीक कोथिंबीरीसारखा कट करून घ्यायचा. तर ठेचल्यानंतर पण पुन्हा मी थोडंसं याच्यामध्ये जे मॉइश्चर होतं, पाणी होतं ते म्हणजे हे होण्यासाठी, ऑब्झर्व होण्यासाठी परत पुन्हा तसंच ठेवलं आहे. कारण मी ह्यावेळेस ना टोमॅटो जास्त टाकली होती, हिरवी मिरची कमी होती, त्याच्यामुळे ते थोडंसं जास्त पातळ झालं. तर पण एक 4 ते 5 मिनिटात पुन्हा हे सगळं याच्यातलं जे पण पाणी आहे ते कोरडं होऊन जाईल. ज्यावेळेस घरात भाजीला काही नसतं ना, तर त्यावेळेस हा ठेचा आहे ना इतकं छान ऑप्शन आहे ना, आणि खरंच एवढा टेस्टी लागतो हा. नक्की ट्राय करा ताई. मग तुम्ही एकदा जर ट्राय केला ना तर तुमच्या घरात नक्की सगळेजण या ठेचाचे फॅन होणार आहात. असे विणून घ्या आतमध्ये, म्हणजे त्याचा आकार परत पुन्हा तयार होईल. चांगलं फुटलंय ते आता परत, आहे की नाही. एकात एक ह्या दादाला सांगा बसल्या बसल्या दिन लागलं तर छोट्या छोट्या दोऱ्यांनी बांधलं तरी जमन. मग ते वर 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 हा हा त्याचा साचा आहे तसा, पण ती जळालं होतं पूर्ण, पण ती लकीली फुटलंय. त्याला पाणी देऊन देऊन ती काळजी घेऊन मग ते आता ते फांद्याच्या बाहेर आल्यात ना, ते कट केल्यावर लवकर हिरवं होणार नाही. त्याच्यामुळे त्याच्यातच गुंतून द्या असं. चल फोन करू राहिले दाजी. चला शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळ सकाळ निघालोत मंदिरामध्ये. तरी सकाळ म्हणजे झालेत 8:30 पावणे 9 झालेत. तर ब्राह्मण काका येऊन बसलेत, दाजी पण तिथे जाऊन बसलेत सगळं सामान घेऊन. सकाळपासून सगळ्यांना उठा रे सोमवारी आज उठा रे. तर मग आज अभिषेक करायचा आहे मंदिरामध्ये. तर त्याच्यासाठी आज म्हणले काकांना बोलवलं होतं. म्हणलं आपल्या हाताने अभिषेक करण्यात आणि त्यांच्या ह्याच्यात बराचसा फरक आहे. तर मग दाजी म्हणले जाऊ द्या त्यांनाच बोलू, कायम बोलवतो त्यांना. तर मग आज आलेत ते. तर म्हणले चला आता सकाळ सकाळ करून घेऊ अभिषेक आणि मग पुढच्या कामाला सुरुवात करू. तर बरंचसं सामान अगोदर घेऊन गेलेत. आता म्हणले एक वाटीने एक तांब्या घेऊन या. तेवढंच राहिले मागून. आता दर सोमवारी करू वाटतं बरं का. पण इकडे आतमध्ये ब्राह्मण काका येत नाहीत लवकर. फ्री असले तरच मग आपण म्हणलं का आहेत का फ्री आदल्या दिवशी. मग असले तर येतात, नसले तर मग आपल्या आमच्या हातानेच चालतं. मग आता काल म्हणले आहे मी फ्री, मग म्हणलं या मग आज करून घेऊया. हा तर कालच तसं मग मंदिराची सगळी साफसफाई ती कालच करून ठेवली होती. कारण मग सकाळ सकाळ नाही होत काहीच. तर मग काल सगळं झटकून पोछा वगैरे एकदम स्वच्छ, कोपरे कापरे तसं एरवी आपण झाडून झुडून घेतो, पण डीप क्लिनिंग जसं म्हणतो तसं कालच केली होती. तर मग आता सकाळ सकाळ मग उरकत ऊन लई. आज काय उन्हाचं काय आता 15 दिवस अजून. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. हात जोडायचे. पुनराचम्य केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. माधवाय नमः. गोविंदाय नमः. विष्णवे नमः. मधुसूदनाय नमः. त्रिविक्रमाय नमः. वामनाय नमः. श्रीधराय नमः. ऋषिकेशाय नमः. प्रद्युम्नाय नमः. गरुडाय नमः. पुरुषोत्तमाय नमः. मधुक्षीराय नमः. शत्रादीत्नान्यं समर्पयामि. शत्रादीत्नमन्त्रेण श्री उमामहेश्वरदेवता. टाका अजून टाक. ते काय करायचं त्याचं एवढं ते वतना त्याने पंचामृत स्नानानंतरे
पयस्नान्यं समर्पयं पयस्नामन्त्रं दधिस्नान्यं चांगलं पाणी घ्या स्वच्छ शर्करादिस्नामन्त्रेण शुद्धोदकस्नान्यं समर्पयं शुद्धोदकस्नामन्त्रेण अलङ्काराति अलङ्काराति अक्षदां समर्पयमक्षदन्त्रेण श्रीमामेश्वरदेवताभ्यो नमः पार्वती परमेश्वरदेवताभ्यो नमः श्वेतपुष्पं समर्पयामि श्वेतपुष्पान्तरेण श्रीमामेश्वरदेवताभ्यो नमः पार्वती परमेश्वरदेवताभ्यो नमः. तर चला आज होता सोमवार आणि सोमवारी म्हणलं सकाळ सकाळ ब्राह्मण काकांकडनं आपल्या भोलेबाबाच्या मंदिरात अभिषेक करून घ्यावा. कारण तसं तर सोमवारी पूजा होतीच, पण मंत्र हे ते तर ते आपल्याला एवढं जमत नाही. त्यांच्या हातून केलेलं कसं व्यवस्थित काम होतं. तर खरं तर दर सोमवारी तुमचे दाजी म्हणतात करायला पाहिजे, पण ब्राह्मण काकांना पण बरेचसे दुसरं काय 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 कामं असतात. तर त्यामुळं ते येत नाहीत. आज फ्री होते. आदल्या दिवशी काल यांनी फोन करून पाहिला तर म्हणले हो येतो मी उद्या. तर मग म्हणलं चला सकाळ सकाळ मस्त अशी पूजा करून जंगलविलाचा पूर्ण परिसर जो आहे तो छान असा पवित्र करून घ्यावा. तर नंदी महाराजांची देखील पूजा केलेली आहे आणि एक समाधान मिळतं. सकाळ सकाळ थोडीशी आपण अशी मंदिरामध्ये पूजा वगैरे केली ना, एक मनाला समाधान मिळतं. तसं असं जाऊन फक्त दर्शन घेण्यात आणि अशी डीप मोठी पूजा करण्यात खूप फरक आहे. जर थोडासा एक अर्धा एक तास जर पूजा केली ना तर एकदम मनाला सुकून एकदम छान धूप दीपच्या वासाने सगळं जे परिसर आहे तो सगळा आपला एकदम पॉझिटिव्ह झालेला आहे. तर इथं पूजा झाल्याच्या नंतर अभिषेक झाल्याच्या नंतर आरती चाललेली आहे. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती वाळू भारती वाळू दुर्गा जय देव रे कर्पूर गौरा गौरानयनी विदं तकरं परस्मै नारायणाची समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी. त्यानंतर मंदिरातली छान अशी पूजा झाल्याच्या नंतर घरी आलो आणि मग घरातली पूजा, तर घरातली पण पूजा राहिली होती, पण म्हणलं अगोदर मंदिरातली करून घ्यावं आणि मग घरातली करावं. त्यासाठीची पूजा होईपर्यंत इकडं स्वयंपाक पाणी चाललेला होता. मुलांना सुट्ट्या आहेत तोपर्यंत काम इतकं रेंगाळत चालतं ना. एक तर जोपर्यंत शाळा असते तोपर्यंत असं वाटतं चला कधी रिलॅक्स व्हायला सुट्ट्या लागतील, आणि सुट्ट्या लागल्या की असं वाटतं कधी एकदाची शाळा उघडन ह्यांची. तर मग पुढचे कामं खूप उशिरा होतात, कारण उठायलाच आपल्याला नको वाटतं. मग थोडंसं माणूस काळजीने उठत नाही मुलांना सुट्ट्या असल्या की. आणि तशी शाळा असली की काळजीने आपल्याला एकदम टाईम टू टाईम उठावंच लागतं, अगदी टायमाला उठावं लागतं. आणि शाळा नसली की मग आपण कंटाळाच करतो म्हणता येतं. मग असं मनातल्या मनात म्हणतो की चला कुठं शाळा याला बघता येईल थोड्या वेळाने, असा प्रकार होऊन जातो. तर चला असो, आता बऱ्याच ठिकाणी शाळा सुरू होतील, आमच्या पण मुलांच्या सुरूच होतील. मग सगळं रुटीनवर येईल, कामं पण पटपट होतील. तर 2-3 दिवस झाले पावसाचं वातावरण होतंय बरं का, पण पाऊस काही येईना झालाय. फक्त आभाळ वाजतंय, गडगड गडगड करतंय आणि झाकाळून पण येतंय, काळं होतं सगळं वातावरण. वारा पण भरपूर सुटतो, पण पाऊस काही येईना. पावसाची तर आम्ही देवासारखी वाट पाहतोय. बाबांचं काम सकाळ सकाळ आपलं बसलेले आहेत मस्त चहा वगैरे पिऊन चौपाळ्यावरती. तिथंच त्यांचं ती जागा आहे, ती रोज कंटिन्यू तिथंच बसतात. जास्तीत जास्त टाईम स्पेंड तिथे झोक्यावरतीच करतात. सकाळी पण तिथंच असतात, नंतर दुपारचं जेवण झालं ना तरी पण ते तिथंच असतात. रूममध्ये किती म्हणलं ना फॅन लावून झोपा तरी पण नाही, तिथंच येऊन ते आराम करत असतात. त्यांना तिथं फार आवडतं बसायला, त्यांच्या आवडतीची जागा आहे ती. आणि कंटिन्यू झोका खेळत असतात. तर इथे छान अशी सकाळ सकाळ तुळशीची पण पूजा झालेली आहे. सगळं पटांगण धुवून घेतलं होतं, कारण वारच तेवढं येतं आहे सध्या. आणि किती धुवून घेतलं ना ते परत पुन्हा ते पहिल्यासारखं होऊन जातं लगेच दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत. तर असं वाटतं की इथं काहीच साफसफाई केली नाही, एवढा वारा सध्या सुटलेला आहे. म्हणतात ना ते वावळटी, तर तशा आता ज्या ताई खेड्यामध्ये राहतात त्यांना माहिती असतील वावळटी काय येतं. तर खूप सारा जोरात वारा येतो, ते वाऱ्याबरोबर कचरा पण घेऊन येतो, धूळ पण घेऊन येते. तर तशा पद्धतीची वावळट असते. तर इथं हे परत झाडं लावली होते, शमीचे झालं, रुईचं झालं, कारण पहिले झाडं आहे ना जळून गेले होते. बघा संध्याकाळचे वाजले तर आता 6:10 झालेत. तर आता 2 दिवसापूर्वी जांभळं बघितले होते, तर अजिबात पिकलेले नव्हते, पण आज मात्र काळे काळे एकदम काळे झालेत.
बऱ्याच ठिकाणी म्हणजे काळ झालं तेच तोडताय. आता काय कुठं पण जायच्या आधी पहिले झाडाकडेच वड होईन. पहिले ते बेरीचं ब्लॅकबेरीचं झाड होतं तर तिकडं जाताना पहिले तिथं गाडी थांबून मी तोडायची म्हणजे तोडायचीच. तर ते उजव्या हाताचं झाड मग मला आवडायचं नाही, जांभळं हिला आवडते इकडं डाव्या हाताचं. तुला पण आवडते तुला पण आवडते. ते बघा मस्तपैकी आता निघालो तर आम्ही कुठं चाललो ताई सांग. कुठं चाललं ध्रुव सांग रे. आपण जाऊन राहिलो शिवाजी महाराजच्या थिएटरला मूवी. छत्रपती शिवाजी महाराजांची मूवी बघायला. काय म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराजांची मूवी बघायला. अचानक प्लॅन झाला काहीच. अचानक म्हणजे जसं पिक्चर रिलीज झाला तसं चाललं होतं जायचं. आज जाऊ उद्या जाऊ. तुमच्या दाजींना पण वेळ मिळत नव्हता. वेळ काढला तर भेटतो, नाही काढला तर काहीच नाही. आज आईने 15-अर्धा तास अगोदर तिकीट्स बुक केलेत ऑनलाईन आणि आता निघालो. त्यात बी आम्हाला रुद्रला सोडून जायचं होतं पण तू वाचला. बघ आता तक बिना चपलीचा बुटाचा बघितला का, ऐकतोय का? मग कशाला आला तू इकडं? तुझ्यासाठी उशीर झाला. इथे 6 वाजले, 6:30चा शो आहे. अर्धा तास पाऊण तास जायला लागन. काय हाती लागणार आहे? मग ए थांब बघ काय आहे ना. काळे येतं तेच घ्या, जास्त तुरट लागतील नाही तर लईच आहे. काही उद्या वगैरे पिकून जाणार आहे ते सगळं. आता मागच्या वेळेस बरेच जण म्हणले की जांभळाचं झाड दारामध्ये नसायला पाहिजे, चांगलं नसतं. तर ते असं काहीच नाही. दाजी तर आमचे म्हणतात झाडं कुठलेच वाईट नाहीये. तर कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे, कुठल्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे झाड हे चांगलं नाही ते चांगलं नाही. हे आपले माणसांनी आपण ठरवलेलं आहे की हे झाड चांगलं नाही ते झाड चांगलं नाही. देवानीच घडवलेलं आहे, कोणतं झाड वाईट नसतं. त्याच्यामुळे आम्ही काही ते तोडलं नाही. फळ देते मग खायला बरे गोड लागते फळ सगळे आणि तेच वाईट म्हणायचं झाड. तर त्याच्यामुळे आम्ही तर काहीच मानत नाही. कारण की झाड कुठलंच वाईट नसतं, देवाने दिलेली. त्याचं फळ जर का आपण चांगलं मोठं गुटू खातो आणि त्याच झाड म्हणायचं का दारात चांगलं नाही, मग दारात नाही चांगलं मग कुठं? हा चला, लोकांची पण काही दोष नाहीये. कुणीतरी म्हंटल मग त्याला एकाने दुसऱ्याने तिसरं असं सगळीकडे ते पसरवत गेले अफवा. अशातला प्रकार जरा. तर चला असो, कालच्या व्हिडिओला बऱ्याच ताईंनी खूप हळहळ व्यक्त केली व्हिडिओ खाली पण आणि लाईव्हला पण. आज आम्ही दोघी बसलो होतो तर आज थोडं 15-अर्धा तास लवकर आलो, 5:30लाच निघलो. बाकी म्हणलं नाही तर एरवी 6:30 पावणे 7 होते, पण आज जायचं होतं म्हणून आलो. तर लाईव्हला पण तेच होतं. आता कमेंट पण माहितीच होतं की आज येणारच आहेत त्याच विषयी की नका बंद करू. आता कुणी काही अंदाज लावलाय, कुणी काही अंदाज लावलाय, पण खरं काय ते आमच्या दोघींनाच माहिती. आम्ही का असा निर्णय घेतला काही नाही, पण अंदाज लावायला काय आपण काही लावू शकतो. बऱ्याच ताईंनी काही वेगवेगळ्या कमेंट केल्यात, पण बऱ्यापैकी आता एकाच गोष्टीवर तेच बोलणं काय हरकत नाही. याच्या अगोदर पण एका गोष्टीवरती आपण दोनदा तीनदा रिप्लाय दिलेले आहेत, जसं की प्रेग्नेंट आहे का किंवा मग वहिनी कुठं गेली. तर हे सारखं त्याच्यावरच बोलायला काहीच अर्थ नाहीये. त्याच्यामुळे ते ज्या वेळेस आहे ना त्या गोष्टीचा टाइम येईल त्यावेळेस मी पहिले बी सांगितलेलं आहे की आम्ही ते नक्की तुमच्यासोबत शेअर करणार आणि आजही तेच सांगते. तर चला असो, तर पाहूयात. बऱ्याच ताईंनी आज तेच केलेलं आहे की नका बंद करू. कारण बऱ्याच ताईंनी स्टार्टिंग पासनं स्ट्रगल आमचं सगळं बघितलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना माहिती आहे की आम्ही काय केलंय. त्याच्यामुळे त्या बरोबर म्हणतात की नका बंद करू. पण ज्यांना नाही माहिती त्या म्हणतात की करा बंद. म्हणजे आता दोन्हीचे तराजू सारखेच येतं. सारखेच नाही. बऱ्याचशा मला असं वाटतं 90% ताई म्हणल्यात की आम्ही स्ट्रगल तुमचं पहिल्यापासून पाहिलेलं आहे. तुम्ही बंद करायचा निर्णय घेऊ नका. तुम्ही स्टाफ वाढवा किंवा दिवसात घ्या, महिन्यातनं 2दा घ्या, पण घ्या. कारण इथपर्यंत यायला खूप सारी मेहनत केली. अचानक तुम्ही असा निर्णय घेता, पण त्याच्या मागे एक रिझन आहे, त्याच्यामुळे घेतलेला आहे. तर लवकरच ते रिझन पण तुम्हाला समजेल. आता नाही आम्ही सांगत आहे. म्हणजे हेच म्हणजे मला हे म्हणायचंय की हेच आता नाही दंदन वगैरे हे होत एवढं. म्हणजे आता कालच्या लाईव्ह मध्ये तुम्हाला सगळं व्लॉग मध्ये सगळं सांगितलेलंच आहे. तर पाहूयात आता कसं काय. तर फायनली आलो इथं कोहिनूर मॉलला. कारण खरं तर आहे ना मूवी जशी रिलीज झाली तसं आमचं चाललं होतं, पण टायमा भेनं रोज आज जाऊ उद्या जाऊ. आज म्हणलं काही करून एकदा तिकीट्स बुक केले ना मग माणूस बरोबर निघतं वेळ काढून. तर मग ध्रुव तर आमचा फार खुश बघा. मूवी पाहायची म्हणल्यानंतर फार खुश असतो ते मूवीपेक्षा त्याला ते थिएटरमध्ये बसून पॉपकॉर्न खाणे किंवा मग ते जायचं यायचं त्याला त्याची फार त्याला एक्साइटमेंट असते. आणि जसं त्याला म्हणलं मूवी पाहायला जायचं तसं पटकन म्हणला चला घरी चला पटकन आवरायचंय.
आणि एकदा की आता शाळा उघडल्या तर मग परत काही चान्स नाही. खरं तर वॉटर पार्कलाच नाही म्हणत होते मुलं, पण वॉटर पार्कला नाही नेऊ वाटत आम्हाला. मुलं एकदा ध्रुव खूप लहान होता त्यावेळेस आम्ही ट्यूब वगैरे घालून नेला होता. पण वॉटर पार्कला खरं तर ना आता आजकाल असं काय काय ऐकू येतं, तर मुलांना न्यायलाच नाही पाहिजे. मुलांना घेऊन जाणं ते टाळायलाच पाहिजे पेरेंट्सनी पण. पण काय माहिती पेरेंट्स कसं काय घेऊन जातात लहान मुलांना. कारण आत्ताच्या एवढ्या 2-3 आपल्याला हे ऐकायला मिळालेले आहेत, वाईट बातम्या ऐकायला मिळालेल्या आहेत छोट्या मुलांच्या बाबतीत वॉटर पार्कमध्ये. त्यामुळे छोट्या मुलांना तर ज्यांना स्विमिंग येत नाही त्यांना नेणं टाळावं. आणि जरी नेलं तरी पण एक त्यांच्याकडेच लक्ष, आपला एन्जॉय बाजूला ठेवून त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. कारण आमचे खूप दिवसाचं म्हणजे वॉटर पार्कचं आमचं हे आता त्या म्हणजे चाललेलं आहे. आता पण मध्यंतरी स्टाफ म्हणतोय चला. आणि आधी पण आम्ही 2दा-3दा जाऊन आलो, पण मुलं नाही नेले. कारण मुलं नेले की त्यांच्यावर लक्ष देणं फार गरजेचं आहे. असं नाही की मग आपण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आणि मग आपला एन्जॉय करत बसायचं. त्यांनी अशा खूप साऱ्या घटना घडून येतात. आत्ताच हल्लीच 2-3 घटना ऐकू आलेल्या आहेत लहान मुलांच्या बाबतीत. लहान पोरं हे बघायला नाही येत, नाही मूवी बघायला नाही येत आहे ना फक्त लहान पोरं काय तुम्ही पण आम्ही काय म्हणत होते? ब्रेक झालाय, चला पिझ्झा खायला. हा ना, मी कधी म्हणलं? मी कधी म्हणलं? आमच्यासाठी काय म्हणती, एक बाई मूवी बघायला 5 पोरं घेऊन आलती. आणि डायरेक्ट मोठं छोटं छोटं छोटं. अचानक नाही, आता सुट्ट्या चालू आहेत. 5 पांडव नाही, सुट्ट्या चालू आहेत. नंदेच्या असते, बहिणीच्या असते, सुट्ट्याला आले असते. 5 पोरं आणले, मग काय तिचेच झाले काय सगळे 5? बरोबर होते शेजवान आणले खाली. बस चल तू अगोदर बस. आता याच्यानंतर कुठं जायचं? घरी? बरं, कुणाला मूवी आवडली रे? मला ध्रुव, तुम्हाला तू काय काय बघितलं मूवी मध्ये? मला तुझं फक्त पॉपकॉर्न खातानीच बघितलं. छोटाले मुलं तसे पण मूवी बघायला येत नाहीत, फक्त खायला येतात. होय, फक्त मधलं सुट्टीची वाट बघायची, इंटरव्हलची है ना. स्टार्टिंग पासूनच मागतात. स्टार्टिंग पासून आम्हाला सकाळी 2 इडलीवर होते आज दिवसभर. मी भूक लागली होती माहिती ना. हग तिने हग एक तलवार घेतली, आगीत टाकलं. शख्स दुसऱ्याने स्टील लावली, हाणलं, त्याची तलवारच पिचकली. जे दादात लुंडे हवा तरी मधल्या पटीतून दात कवा यायचा आपला? लयच बसा बसा हवा दात हसायला आलं कवर. तलवार आगीतून निघली होती. कुणाची तलवार पिचकली? आगीतून काढली, वाकली होती काय? वाकडी झाली. वाकडी झाली. तेवढंच आवडलं तुला नाही फुल मूवी मध्ये? रे काही आता घरी जायचं डायरेक्ट हा एक शर्तवर काय? आता घरी जाऊन झोप. मोमोज खाऊन. मोमोज नाही खायचे बा. नाही खायचे. तुम्ही खाल्ले, आम्ही नाही खाल्ले. नाही खावंच लागेल. लय पिझ्झा पॉपकॉर्न सगळंच खाल्लंय. आता मोमोजची काय जरूरत नाही. तुम्ही खाल्ले, तुम्हाला मोमोज. आम्हाला नाही खायचे मोमोज. कुठं चाललोय आपण आता? कुठं जाते राव पिक्चर संपल्यावर? कुठं घरी जाते. कुठं चाललं म्हणजे काय? घरी चाललो. पिक्चर संपल्यावर कुठं जाते ध्रुव? घरी नाही, मोमोज खायला आणि घरी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. गुड आन्सर बेटा, गुड आन्सर. तू अपनी आई का बेटा आहे. तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात. भेटूयात आपल्या उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या ताईंचे अगदी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद सगळ्यांना. बाय.